फोर्स लावून टाका. तिथे जेव्हा त्या मंचावर लोक असं बोलत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना का नाही आवरलं? मंचावरनं कोणी शिवी नाही दिली, कोणी दिली सर? मंचावरनं कधीच असं काही झालेलं नाहीये. हे जे झालंय ते वेगळ्या वेगळ्या भागात झालेले. मंचावरनं कधीच असं झालेलं नाही, कारण की आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय हा जो आमचा प्रोटेस्ट आहे तो पीसफुल आहे आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हॅल्यूजवर आमचा प्रोटेस्ट चालणार आहे. मंचावरनं असं काही झालं नाही. काल मोदींनी रात्री एक व्हिडिओ केला, तुम्हाला माहित असेल तर इंस्टावर त्यांनी व्हिडिओ केला की मुझे भी माँ के ऊपर गालियाँ दी, आणि त्यांनी असं म्हटलंय की मैं बच्चों को माफ करता हूँ. तेच तर मी म्हणतोय ना. हां, मला असं वाटतं मोदीजी रीलवर माफ करतायत हां, आणि दुसरीकडे त्यांचीच पोलीस या मुलांना त्रास देते का? तर हे कुठं ना कुठं दिसतंय की तुम्ही ते इंस्टाग्रामसाठी काही वेगळं बोलताय पण जमिनीवर तुम्ही काही वेगळं करताय. जर तुम्हाला खरंच माफ करायचं तर आधी केसेस वापस घ्या. त्यांचं हेही म्हणणं होतं ना की तुमच्या जो काही जमा होता त्यात गुन्हेगारही होते. तुमचं असं म्हणणं आहे की गुन्हेगारांवरही FIR नको. नाही, मी असं अजिबात म्हणत नाही. गुन्हेगार असतील त्यांना आत लगेच टाका, पण त्यावर माझा असा प्रश्न आहे की ती 2000 का 2100 गुन्हेगार फिरत होते असा आकडा आहे, बरोबर? 20-2100 गुन्हेगार मोकळे का फिरत होते? कसं काय फिरत होते? पोलीस त्यांना कसं काय मोकळं फिरू देत होती? बाहेर कसं काय फिरत होते ते मोकळे? माझा पहिला प्रश्न हा आहे. 2100 गुन्हेगार बाहेर मोकळे फिरत होते ही खूप सिरियस गोष्ट आहे. हे पोलिसांच्या परमिशन शिवाय तर झालं नसेल. आणि दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर मला विदाऊट चेकिंग जाऊ नव्हते देत, मलाही स्टेजवर जाण्याआधी चेकिंग करावं लागत होती. पोलीस माझी चेकिंग करायचे. तुमचे रिपोर्टर्स तिथे आले असतील, तुमच्या रिपोर्टर्सला विचारा, त्यांचे कॅमेरे चेक होत होते, त्यांच्या चेकिंग होत होत्या. तर ज्या जंतर मंतरवर जो अभिजित दिपके प्रोटेस्ट ऑर्गनाईज करतोय त्यालाच एंट्री नव्हती विदाऊट चेकिंग. या 2100 गुन्हेगारांना विदाऊट चेकिंग पोलिसांनी आत कसं काय येऊ दिलं? आता जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुमचा विरोध नाही? अजिबात विरोध नाहीये, पण उत्तर द्यावं लागेल की हे 2100 गुन्हेगार मोकळे कसं काय फिरत होते आणि ज्या जंतर मंतरवर विदाऊट चेकिंग मला सुद्धा एंट्री नव्हती तिथे ह्या गुन्हेगारांना एंट्री कसं काय भेटली? तुमच्या एका प्रवक्त्याचं असं म्हणणं होतं की ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल नाही, असं कुठं कोणीच नाही बोलले. त्यांचं म्हणणं हे आहे की जे स्टुडंट्स पीसफुली प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर गुन्हे नाही झाले पाहिजे, ते गुन्हे वापस घेतले पाहिजे. अच्छा, म्हणजे हे तुम्ही क्लिअर करताय की गुन्हेगारांवर गुन्हे दाखल सरकारने केले. 2100 लोक तुम्ही म्हणताय त्यांना टाका आत. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर काँक्रोच जनता त्याच्यात हे नाही चालणार की तुम्ही त्यांच्या नावाखाली स्टुडंट्सला त्रास देसाल. ऐशे घोष नावाची जी स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट आहे तिला 2021च्या कोणत्या इश्यूमध्ये हे लोक आत करायला बघत होते. आता कोर्टाने थांबवलंय ते. तर तुम्ही हे नाही करू शकत की गुन्हेगारांचं नाव घेऊन तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करसाल, हे नाही चालणार. म्हणजे तुम्ही इथे दोन गोष्टी क्लिअर करताय की ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्यावर FIR नाही, त्यांची समजूत काढा. चुकीचं शिवी नाही दिली पाहिजे, त्यांची समजूत काढा. आणि दुसरं जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सरकार गुन्हे दाखल करू शकतं. आता मी येतो 20 तारखेवर, कारण की 20 तारखेला जे काही झालं, लाठीचार्ज झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याचे अनेक व्हर्जन आहेत, वेगवेगळे व्हर्जन आहेत. तुमचे काही आरोप आहेत, त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे. नेमकं त्यावेळेस काय झालं होतं? म्हणजे ज्यावेळेस वांगचूक यांना घेऊन गेले तुम्ही तिथे नव्हते? येस, जेव्हा वांगचूक सरांना उचलून नेण्यात आलं तेव्हा म्हणजे सकाळचे 6:30 वाजले होते. 6:30 वाजता आम्ही दोघं उठलो, स्टेजवर थोडा डिस्कस करत होतो की 20 तारखेचा जो मोर्चा आहे तो किती लोक येतील, कशा प्रकारे करायचा. आणि अर्ध्या तासाच्या डिस्कशन नंतर मी सरांना बोललो, सर मी जातो आता, आंघोळ करून येतो, कारण की तो माझा रुटीन होता. मी जंतर मंतरवर झोपायचो आणि सकाळी 7 वाजता मी आंघोळीला माझ्या मित्राच्या घरी जायचो. आणि पोलिसांनी तीच संधी पाहिली. जेव्हा मी 7 वाजता मित्राच्या घरी निघालो, पोलिस आत घुसली, सरांना उचलून नेण्यात आलं. मी माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो, मला लगेच कॉल आला सरांना उचलून नेत आहे. तर मी लगेच ब्रश माझा तसाच फेकून खाली आलो आणि मी माझ्या गाडीकडे जात होतो जंतर मंतरकडे निघण्यासाठी. दिल्ली पोलीसचे 5-6 लोक आले. त्यांनी मला पकडलं, मला मारहाण केली. नंतर म्हणला त्यांनी रस्त्यावर घासून बेसमेंटमध्ये नेलं, माझा फोन हिसकावून घेतला, माझं तोंड दाबलं आणि मला तोपर्यंत सोडलं जोपर्यंत सोनम सरांना उचलून नेलं. एकदा सोनम सरांना उचलून नेलं की मला म्हणता आता तू जंतर मंतरवर जाऊ शकतो. पण त्याच्या आधी त्यांनी माझ्यासोबत मारहाण सुद्धा केली. अच्छा, म्हणजे जोपर्यंत त्यांना घेऊन जात नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे जाऊ द्यायचं नाही असा तो प्लॅन होता? माझा फोन हिसकावून घेतला होता. मी व्हिडिओही टाकला त्यानंतर, जिथं पोलीस माझ्या अवतीभोवती होती. आणि नंतर ते मला म्हणले आता जा जंतर मंतरला. अच्छा, मग तुम्ही तिथे येऊन का नाही बोलले की तुम्हाला मारहाण झाली? मी बोललोय ही गोष्ट. अच्छा, मी बोललोय, मी हे व्हिडिओमध्ये सांगितलं. मी लगेच जसंच मला सोडण्यात आलं मी लगेच एक व्हिडिओ टाकलाय
तो व्हिडिओ पहा तुम्ही, आजही तो व्हिडिओ आहे. तिथून तुम्ही गेले, मग तिथून तुमचं आंदोलन सुरू झालं, संसदेकडे मार्च सुरू झालं. नाही, ते 20 तारखेला झालं, हे सगळं 16 मी तारखेला. 20च सांगतो, हां. मी 20 नाही, सोनम सर यांचं 16. तुम्ही जेव्हा संसदेकडे निघाले होते, ज्या दिवशी लाठीचार्ज झाला, मी त्या दिवशीच बोललो होता. त्या दिवशी तुम्ही मध्येच आंदोलन का थांबवलं, की आता नाही, इथे पुढे जाऊ देऊ नका आंदोलन? नाही, ते हे झालं, आम्ही मार्च सुरू केला. हां, आम्ही जसाच मार्च सुरू केला, पोलिसांनी काही न बघता लाठीचार्ज केला. माझ्या डोळ्यासमोर एका 12 वर्षाच्या मुलीचं डोकं फोडण्यात आलं. माझ्या डोळ्यासमोर 17-18 वर्षाच्या मुलींचे एक मेल पोलीस ऑफिसरचे संदीप लांब